वसई विरार महापालिका निवडणुकीत उत्तर भारतीय मतदारांचा प्रभाव असणाऱ्या नालासोपारा मतदारसंघातून भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत। त्यामुळे लोकसभा विधानसभा निवडणुकांप्रमाणेच यावेळीही नालासोपारा मतदारसंघ भाजपसाठी तारणहार ठरला असल्याचं मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केलं जात आहे। वाढते अनधिकृत बांधकाम आणि उत्तर प्रदेश, उत्तराखंड व बिहार या राज्यातून झालेले स्थलांतर यामुळे नालासोपारा शहर हे अवघ्या काही वर्षातच उत्तर भारतीय नागरिकांचे माहेरघर बनले आहे। शहरातील पायाभूत सुविधा, आर्थिक, पर्यावरणीय आणि संस्थात्मक विकास तसेच महत्त्वाच्या घटकांवर उत्तर भारतीय नागरिकांचा प्रभाव दिसत असताना वसई विरारमधील राजकारणातही नालासोपारा मतदारसंघ निर्णायक ठरत असल्याचं दिसून येत आहे। गेली 35 वर्षे वसई, बोईसर आणि नालासोपारा मतदारसंघावर हितेंद्र ठाकूरांचे वर्चस्व राहिले आहे। मात्र 2024 मध्ये नालासोपारा मतदारसंघातून मिळालेल्या उत्तर भारतीय मतांच्या जोरावर भाजपने हे वर्चस्व मोडीत काढण्यात यश मिळवलं। नालासोपारा मतदारसंघातून 2009 ते 2019 या दरम्यान हितेंद्र ठाकूरांचे पुत्र क्षितिज ठाकूर हे सलग 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते। पण 2024 साली राजकीय परिस्थिती बदलली आणि भाजपच्या राजन नाईक यांनी ठाकूर यांचा 37,000 मतांनी पराभव करून नालासोपारा मतदारसंघावर वर्चस्व मिळवले। तर पालघर लोकसभा निवडणुकीत भाजपचे डॉक्टर हेमंत सावरा यांनीही नालासोपाऱ्यातूनच 71,000 मतांची आघाडी घेऊन खासदारकी मिळवली होती। 11.25 लाख मतदारांपैकी अवघे 6 लाख ते 6.5 लाख मतदार आणि 29 प्रभागांपैकी एकूण 17 प्रभाग हे एकट्या नालासोपारा मतदारसंघात आहेत। त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच महापालिका निवडणुकीतही नालासोपारा मतदारसंघ भाजपसाठी गेम चेंजर ठरला आहे। भाजपने जिंकलेल्या एकूण 43 जागांपैकी 4 जागा या वसई मतदारसंघातील आणि 3 जागा बोईसर मतदारसंघातील असून 36 इतक्या सर्वाधिक जागा या नालासोपारा मतदारसंघातील आहेत। त्यामुळे उत्तर भारतीय मतदारांच्या जोरावर भाजपने ही मुसंडी मारली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। उत्तर भारतीय आकर्षित करण्यासाठी भाजपचे प्रयत्न असून नालासोपारा मतदारसंघातील आपल्याकडे वळवण्यासाठी या महापालिका निवडणुकीतही प्रयत्न करण्यात आले। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा पार पडली नसली तरी त्यांचे छायाचित्राचे फलक प्रचारात वापरण्यात आले। याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा ही नालासोपाऱ्यात पार पडली होती। याशिवाय बिहार नवनिर्वाचित आमदार व लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर, सिनेकलाकार पवन कुमार यांना प्रचारासाठी मैदानात उतरवले होते।